बहुचर्चित आणि वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्य शासनाने 1 एप्रिल 2026 रोजी घेतलेला निर्णय लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा ठरला। इतर जिल्ह्यातील महामार्गाचे आरेखन बदलले असताना लातूर आणि बीडमधील आरेखन मात्र जैसे थे ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला। या अन्यायाविरोधात रेणापूर तालुक्यातील मोटेगाव फाटा येथे रविवारी दोनही जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली, ज्यामध्ये शासनाशी आरपारची लढाई लढण्याचा निर्धार करण्यात आला। गेल्या 2.5 वर्षांपासून या महामार्गाला विरोध होत आहे। शासनाने अलीकडेच एक नवीन निर्णय पारित केला, ज्यानुसार काही जिल्ह्यातील महामार्गाच्या नकाशात बदल करून दिलासा दिला। मात्र लातूर आणि बीड जिल्ह्यातील सुपीक जमिनीतूनच हा मार्ग जाणार असल्याने येथील शेतकऱ्यांनी सरकारचा दुजाभाव खपवून घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे। बैठकीतील 5 महत्त्वाचे निर्णय। मोटेगाव फाटा येथील बैठकीत शेतकरी कृती समितीने आक्रमक पावलं उचलल्याचं ठरवलं आहे। जोपर्यंत सुपीक भागातून जाणारा महामार्ग पूर्णतः रद्द होत नाही तोपर्यंत लढा थांबणार नाही। कोणत्याही परिस्थितीत शेतात पाऊल टाकू दिलं जाणार नाही आणि संयुक्त मोजणी प्रक्रियेला कडाडून विरोध केला जाईल। जिल्हा आणि तालुका पातळीवर मोठ्या ताकदीने आंदोलने करून सरकारचं लक्ष वेधलं जाईल। समाजातील विविध घटक आणि राजकीय प्रतिनिधींच्या भेटी घेऊन होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली जाईल। रस्त्यावरील लढाईसोबतच कायदेशीर बाबी तपासून न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची तयारी पूर्ण झाली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.